नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, करंट अफेअर्स बाय मेघाली या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत. इथे तुम्हाला MPSC सरळ सेवा व सर्व स्पर्धा परीक्षांसाठीचे एक्झाम ओरिएंटेड करंट अफेअर्स आणि GS मिळणार आहेत. इथे आपण डेली करंट अफेअर्सचे इम्पॉर्टंट 12 क्वेश्चन्स पाहतो. त्यामुळे रोजच्या तयारीत सातत्याने पुढे जाण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे जास्त विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल. आणि माझे सगळे जर प्रयत्न तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला लाईक जरूर करा. तर पाहूया आपण आजचे करंट अफेअर्स 23 डिसेंबर 2025चे. प्रश्न पहिला आहे, महिला T20 क्रिकेटमध्ये 4000 धावा करणारी पहिली भारतीय खेळाडू कोण आहे? तर त्याचे ऑप्शन्स आहेत: A. मिताली राज, B. हरमनप्रीत कौर, C. झूलन गोस्वामी आणि D. स्मृती मंधाना. याचे योग्य उत्तर असणारे ऑप्शन D. स्मृती मंधाना. त्याचं स्पष्टीकरण आपण पाहूयात. स्मृती मंधानाने 4000 T20मध्ये धावा किती चेंडूमध्ये पूर्ण केलेल्या आहेत? तर ते आहे 3227 चेंडूमध्ये. 4000 धावा T20 धावांचा टप्पा कोणत्या संघाविरुद्ध गाठला स्मृतीने? तर तो श्रीलंका. आणि जागतिक स्तरावरती महिलांच्या T20 क्रिकेटमध्ये 4000 धावा करणारी पहिली खेळाडू कोण आहे? जागतिक स्तरावरील महिला इथे आहे प्रश्न. तर ती आहे सुझी बेट्स. न्यूझीलंड देशाची ही खेळाडू आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 2, PSRJ 2322-2650B ला त्याच्या कक्षेमुळे कोणता अनोखा आकार प्राप्त झाला आहे? त्याचे पर्याय आहेत: A. गोलाकार, B. लंबगोल, C. घनाकार आणि D. लिंबूसारखा. तर याचं योग्य उत्तर आहे D. लिंबूसारखा. त्याचे महत्त्वाचे पॉईंट्स आपण पाहूयात. हा ग्रह पृथ्वीपासून अंदाजे किती प्रकाश वर्ष दूर आहे? तर तो 2000 प्रकाश वर्ष दूर आहे. कोणत्या प्रकारच्या खगोलीय वस्तू भोवती परिभ्रमण करतो हा उपग्रह? तर मिलीसेकंद पल्सार. आणि त्याच्या ताऱ्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी किती वेळ लागतो या ग्रहाला? तर 7.8 तास. आणि वातावरणाबाबत योग्य विधान कोणतं आहे या ग्रहाच्या? तर कार्बन संयुगे आणि हेलियम प्रधान हा ग्रह आहे असे सांगितले जात आहे. पुढील प्रश्न क्रमांक 3, पाकिस्तानचे चीफ ऑफ डिफेन्स फोर्सेस फील्ड मार्शल सय्यद असीम मुनीर यांना कोणता सन्मान प्रदान करण्यात आलेला आहे? तर त्याचे पर्याय आहेत: A. किंग फैजल पुरस्कार, B. किंग सलमान शिल्ड, C. किंग अब्दुल अझीम मेडल ऑफ एक्सलन्स आणि D. अरब लीग शांती पुरस्कार. तर याचं योग्य उत्तर आहे C. किंग अब्दुल अझीम मेडल ऑफ एक्सलन्स. आणि त्याचे महत्त्वाचे पॉईंट्स आपण पाहूयात की हा कोणत्या देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान आहे? तर तो सौदी अरेबियाचा आहे. मेडल कोणत्या राजकीय म्हणजे रॉयल डिक्री आदेशाचे प्रदान केले जाते? तर 2 पवित्र मशिदींचे संरक्षण. आणि पाकिस्तान सौदी अरेबिया संबंधांबाबत योग्य काय आहे? तर दीर्घकाळापासून संरक्षण व सुरक्षा सहकार्य. ओके. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 4, भारत ओमान CEPA करारानुसार ओमानने किती टक्के टॅरिफ लाईन्सवरती 0 शुल्क म्हणजे 0 ड्युटी ॲक्सेस दिलेली आहे? तर पर्याय आहेत: A. 75%, B. 85%, C. 90% आणि D. 95% अधिक टक्के. तर याचे योग्य उत्तर असणार आहे D. 95% अधिक. त्याचे महत्त्वाचे पॉईंट्स आपण पाहूयात. कोणत्या क्षेत्रात भारत आणि ओमान CEPA अंतर्गत तात्काळ टॅरिफ कपातीचा लाभ घेता येणार नाही आहे? तर ते क्षेत्र आहे कृषी उत्पादनांचे संवेदनशील क्षेत्र. करारामध्ये कोणत्या बाबींवरती विशेष भर देण्यात आलेला आहे? तर वस्तू, सेवा, गुंतवणूक व व्यावसायिक स्थलांतर. CEPA कराराच्या धोरणात्मक महत्त्वाबाबत काय सांगण्यात आलेले आहे? तर ओमान हा भारतासाठी मध्य पूर्व
व आफ्रिकेचा प्रवेशद्वार ठरलेला आहे. पुढील प्रश्न क्रमांक 5. ब्युरो ऑफ पोर्ट सिक्युरिटी BOPS कोणत्या मंत्रालयाच्या अखत्यारीत कार्य करते? त्याचे पर्याय आहेत ए. गृह मंत्रालय, बी. बंदरे, जहाज बांधणी व जलमार्ग मंत्रालय, सी. संरक्षण मंत्रालय आणि डी. परराष्ट्र मंत्रालय. तर याचे योग्य उत्तर असणार आहे बंदरे, जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्रालय. त्याचे महत्त्वाचे पॉईंट्स पाहूयात. ब्युरो ऑफ पोर्ट सिक्युरिटी हे कोणत्या ॲक्टनुसार झालेले आहेत? तर मर्चंट शिपिंग ॲक्ट 2025 कलम 13नुसार कोणत्या संस्थेच्या धर्तीवरती तयार करण्यात येत आहे हे? तर ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटी. याचं मुख्य कार्य काय आहे? तर जहाजे व बंदरे यांच्या सुविधांची सुरक्षा व नियमन पाहणे. प्रश्न क्रमांक 6. अलीकडेच बातम्यांमध्ये असलेले हायनान बेट कोणत्या देशात स्थित आहे? याचे पर्याय आहेत ए. आफ्रिका, बी. फ्रान्स, सी. रशिया आणि डी. चीन. तर याचं योग्य उत्तर आहे चीन. या बेटांची भौगोलिक स्थिती काय आहे? तर दक्षिण चीन समुद्रातील बेवू आखातात हे बेट आहे. हायनान बेट मुख्य चीनपासून कोणत्या समुद्रधुनीने वेगळे झाले आहे? तर क्रिओनझोऊ समुद्रधुनीने. आणि हे चीनचे सर्वात मोठे प्रशासित बेट आहे, असं त्याचं एक वेगळेपण आहे. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7. भारताचे पहिले सौर वेधशाळा मिशन कोणते आहे? पर्याय आहेत ए. चंद्रयान 3, बी. आदित्य L1, सी. ॲस्ट्रोसॅट आणि डी. निसार. याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. आदित्य L1. मुख्यतः कोणत्या अभ्यासासाठी प्रक्षेपित करण्यात येणार आहे आदित्य L1? तर ते सूर्याच्या अभ्यासासाठी. मे 2024मधील सौर वादळ जे सोलार स्टॉर्म हे विशेष का होते? तर गेल्या 20 वर्षांतील सर्वात तीव्र हे सौर वादळ होते. सौर वादळ निर्माण होण्याचं मुख्य कारण काय आहे? तर चुंबकीय पुनर्संयोजनामुळे ते निर्माण होते. सौर वादळामुळे निर्माण होऊ शकते. तर सौर ज्वाला निर्माण होऊ शकतात आणि त्या घातक असतात. पुढील प्रश्न क्रमांक 8. सुलतानपूर राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? असा प्रश्न आहे. त्याचे पर्याय आहेत ए. गुजरात, बी. राजस्थान, सी. हरियाणा आणि डी. मध्य प्रदेश. करेक्ट उत्तर आहे सी. हरियाणा. हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? तर गुरुग्राम. सुलतानपूर झीलचे मुख्य वैशिष्ट्य काय? तर हंगामी गोड्या पाण्याचे आर्द्र भूमिक्षेत्र हे आहे. झीलला पाणी प्रामुख्याने कोणत्या स्रोतातून मिळते? तर यमुना नदीच्या गुरुग्राम कालव्यामधून. सुलतानपूर राष्ट्रीय उद्यानाला रामसर स्थळ म्हणून कोणत्या वर्षी मान्यता देण्यात आलेली आहे? तर ती 2021मध्ये. पुढील प्रश्न बघूया. प्रोजेक्ट सनकॅचर ही पुढाकार योजना कोणत्या संस्थेची आहे? तर त्याचे पर्याय आहेत ए. मायक्रोसॉफ्ट, बी. ॲमेझॉन, सी. गुगल आणि डी. मेट्रो. तर त्याचं योग्य उत्तर आहे सी. गुगल. मुख्य उद्देश काय आहे याचा? तर अवकाशात सौर ऊर्जेवरती चालणारे डेटा सेंटर उभारणे. डेटा प्रक्रिया करण्यासाठी कोणते तंत्रज्ञान वापरले जाणार आहे यामध्ये? तर ते आहे टेन्सर प्रोसेसिंग युनिट्स. आकाशातील डेटा सेंटर्समुळे खालीलपैकी कोणता धोका कमी होतो? तर वीज पुरवठा खंडित होणे व समुद्राखालील केबल बिघाड. ठीक आहे. तर पुढील पॉईंट आहे अवकाश राष्ट्रीय अधिकार क्षेत्राबाहेर आहे हे कोणत्या करारानुसार मान्य करण्यात आले आहे? तर आउट स्पेस ट्रिटी 1967. ओके. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 10. राईट टू एज्युकेशन पास्ट, प्रेझेंट अँड फ्युचर हा अहवाल कोणत्या संस्थेने प्रकाशित केला आहे? तर त्याचे पर्याय आहेत ए. युनिसेफ, बी. वर्ल्ड बँक, सी. युनेस्को आणि डी. OECD. तर याचं बरोबर उत्तर आहे सी. युनेस्कोने. त्याचे महत्त्वाचे पॉईंट्स आपण पाहूया. कन्व्हेन्शन अगेन्स्ट डिस्क्रिमिनेशन
इन एज्युकेशन हा करार कोणत्या वर्षी स्वीकारण्यात आला होता, ज्याच्या पार्श्वभूमीवरती हा अहवाल तयार करण्यात येत आहे? तर तो 1960मध्ये. प्राथमिक शिक्षण पूर्ण करण्याचे जागतिक प्रमाण किती आहे? तर ते 88% आहे. आणि कोणते अहवाल जागतिक शिक्षण व्यवस्थेसाठी गंभीर ठरते? तर हवामान बदल, संघर्ष व कृत्रिम बुद्धिमत्ता हे यातील महत्त्वाचे मुद्दे आहेत. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 11. स्टॅनफोर्ड विद्यापीठाच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स व्हायब्रन्सी इंडेक्स 2025 मध्ये भारताचा जागतिक क्रमांक कितवा आहे? जागतिक क्रमांक विचारलेला आहे इथे. पर्याय आहेत ए पहिला, बी दुसरा, सी तिसरा आणि डी चौथा. बरोबर उत्तर आहे याचं सी तिसरा. AI व्हायब्रन्सी इंडेक्स 2025 मध्ये भारतापुढे कोणते 2 देश आहेत? अमेरिका आणि चीन. ग्लोबल AI व्हायब्रन्सी टूल कोणत्या संस्थेद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेले आहे? तर ते स्टॅनफोर्ड विद्यापीठामार्फत. आणि AI व्हायब्रन्सी इंडेक्समध्ये देशाचे मूल्यमापन किती प्रमुख स्तंभावरती केले जातात? तर ते आहेत 7. AI व्हायब्रन्सी इंडेक्स 2025 मध्ये किती देशांचा एकूण क्रमवारीमध्ये समावेश आहे? तर ते आहेत 36 देश. पुढील प्रश्न क्रमांक 12. मोई नदी कोणत्या 2 देशांदरम्यान नैसर्गिकरित्या आंतरराष्ट्रीय सीमा निर्माण करते? तर त्याचे पर्याय आहेत ए थायलंड आणि लाओस, बी म्यानमार आणि चीन, सी भारत आणि पाकिस्तान आणि डी थायलंड आणि म्यानमार. तर त्याचं योग्य उत्तर आहे डी थायलंड आणि म्यानमार. त्याचे महत्त्वाचे पॉईंट्स आपण पाहूयात. म्यानमारमध्ये मोई नदीला ओळखले जाते तर कोणत्या नावाने? तर ते आहे टोंग यिन. कोणत्या नदीची उपनदी आहे ही? तर ती साल्विन या नदीची उपनदी आहे. आणि मोई नदीचा उगम हा कुठे होतो? तर तेना सेरिंग टेकड्यांमध्ये होतो. अलीकडे मोई नदी बातम्यांमध्ये येण्याचे प्रमुख कारण काय आहे? तर सायबर फसवणुकीसाठी सीमापार नेण्यात आलेले तरुण, यामुळे ही नदी जरा प्रकाशझोतात आली होती. लेक्चर शेवटपर्यंत पहा ही विनंती आहे. आणि लेक्चर शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच.